फ्युचर एक्सप्लोर नाही केलं तर काय केलं. जायचं आता फुल जॅकेट विकेट घालून एकदम रेडी झालो आहे. आता जातो टॉप बॉक्सवर लावतो आहे बाईकला आणि मग सेट होऊन एक तुम्हाला सिनेमॅटिक थोडासा एक शॉट दाखवतो आणि मग लगेच राईडला सुरुवात करतो. कारण की खूप लेट झालं ॲक्च्युली, आम्हाला सकाळी निघायचं होतं. पण ठीक आहे, आरामात जाऊ, मजा करत. तुम्हाला पण मजा येईल बोलतात ना असे एक स्पॉट बघून. कारण की खूप मस्त आहे, एकदम निसर्गरम्य रस्ता आहे. मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. तुम्ही असंच कंटिन्यू बघत राहा हा ब्लॉग. तर तुम्ही बघू शकता कुठली गाडी आपण घेऊन चाललो आहे राईडवरती. आपल्याला हे हुक बघूनच लावायचे तिच्या आईला. आता झालेला आहे लॉक, आता हालत नाही बघा. मग तर आता आम्ही निघालेलो आहे गाईस. फोन ठेवतो, समोरच आलं आहे टेम्पो. जरा गाडी सारे साईडला घेतो. चल निकल ले, मिलते हैं फिर. आता आम्ही निघालेलो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला व्ह्यू चांगला भेटत असेल. फुल एकदम मजेशीर जायचं आहे, मजा करत. आणि एवढी गरमी आहे ना, काय बोलू तुम्हाला. आता खूप गरमी आहे. त्यासाठी ना मी चेन लावलंच नाही हाताला. फुल बोलतात ना, आत्ताच फुल घाम सुटायला लागले. नंतरला पुढे हायवेला गेल्यावरती लावेन, कारण की खूप धूळ उडते. एकदम चक्क गरम वाफा निघतात. तर आता आपल्याला इथून मारायचं राईट, हायवेवरनं जाणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही कनेक्ट होणार आहे पाम बीच रोडला. पाम बीचवरनं जाऊ, म्हणजे कसं फटाफट जायला भेटेल आम्हाला. जाईल का टॉप बॉक्स आहे ना, त्यामुळे अजून जजमेंट नाही आला मागून गाडी किती बाहेर आहे आणि किती नाही वगैरे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे. तुम्हाला थंबनेल बघून तर कळायलाच असेल की आपण कुठे चाललो आहे. म्हणजे आपली पहिली अशी ट्रिप आहे की अशी लॉंग राईड आहे या ब्लॉगमध्ये. आता बघूया किती वाजेपर्यंत आपण पोहोचतो आहे. मॅपवरती तर दाखवत आहेत की 4.5 ते 5 तास लागतील पोचायला. तर बघूया आपण कधी पोचतो. इश्यू जाणवतो आहे बाईकमध्ये. हँडलला बॉबल होते. कदाचित मागे टॉप बॉक्स लावला ना, तर टॉप बॉक्समध्ये वेट जरा जास्त असेल, त्यामुळे हँडल जरा बॉबल होतं. हा प्रॉब्लेम होतो. पण ठीक आहे, गाडी कंट्रोलमध्ये. असं आम्ही काय असं फास्टमध्ये जाणार नाही. फक्त ते एक थोडंसं टेन्शन आहे, हँडल बॉबल व्हायचं थोडासा. मी दाखवतो एवढा हलकासा बॉबल होतो. बाकी काही प्रॉब्लेम नाही, एकदम मस्त चाललं सगळं. फक्त जरासे बोलतात ना, गरमी कमी झाली ना तर अजून जरा मजा येईल गाडी चालवायला. हवाला टोयोटाचं पीक एकदम मस्त. हाईट वाढवली वाटते त्याने. फुल काही AC मध्ये टेन्शनच नाही. वरती पण त्याने काय लावलं व पॅक केलं वरून त्याने ते. हो, ही सीझन आता हा दोन्हीपैकी एक घ्यायचा. हो, फुल टेन्शनच नाही काय. असं काहीतरी घ्यायचं, मागे बाईक्स लोड करायचं आणि निघायचं रोड ट्रिपला.
जास्त पॉवर नॅप नाही घ्यायच्यात. 50-50 किलोमीटर जसे कंप्लीट होतील ना तसे आम्ही जरा पॉवर नॅप घेऊ. असं काही जजमेंट ठेवलेलं असलं ना आपण का टेन्शन नसतं की इतके किलोमीटर चालवायचे मग पॉवर नॅप घ्यायचं आहे. जर आपली बेनेली असली असती ना तर इतक्याला आपण हा रोड कधीच पार केला असता. मला वाटतं आम्ही असं चहा नाश्ता करत दिसलो असतो. ही ट्रिप समज आपण पावसाळ्यात केली ना तर एकदम खतरनाकच बोलतात ना, कायच व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतील ब्लॉगमध्ये. बघूया पावसाळ्यात आपण विचार करूया. आता चाललं तर आता जरा मजा करून येऊया. आणि आता मॅपमध्ये जस्ट आम्ही बघितलं तर आम्हाला पोचायला तिकडे ऑलमोस्ट 7 वगैरे वाजतील, 7-7:30 वगैरे. आपल्याला एकदम इझी रोड आहे. अलिबागवाल्या रोडला फॉलो करत जायचं आहे. फक्त आपण बोलतात ना अलिबागला जायला खालून जातो ब्रिजच्या, आपल्याला डायरेक्ट स्ट्रेट जायचं आहे. JSWचा जो फ्लायओव्हर आहे तिथून सरळ. जर तुम्ही ब्लॉग बघताय तुम्हाला समजेलच रोड काय आहे. एकदम इझी आहे, एकदम टेन्शन नाही. तर प्लॅन आमचा असा आहे की आम्ही आज तर रेस्ट करू, उद्या फिरू आणि परवा निघायच्या दिवशी थोडंसं एक्सप्लोअर करू आणि मग निघू आम्ही घरी यायला आरामात, म्हणजे सोमवारी. तरी नाही बोलून अजून आपल्याला पोचायला 2.5 ते 3 तास तरी लागतीलच. लवकरच पोचू, म्हणजे मी माझ्या हिशोबाने सांगतोय का 2.5-3 तास बस झाले आपल्याला पोचायला आरामातच. असं कुठे ट्रिपला जायचं असलं ना, किती पण बॉडी पेन वगैरे असो, ज्या दिवशी आपल्याला निघायचं असतं ना त्या दिवशी असं काहीच दुखणं काहीच नसतं का, फुल एकदम फ्रेश असतं माइंड की आपण कधी निघतो आता ट्रिपला जायला. काल रात्री तर हा विचार करून झोप पण नाही आली मला. नुसतं असं होत होतं की कधी निघतोय 2 वर्ष पहिला गेलेलो हरिहरेश्वरला आणि त्यानंतर आत्ता मी चाललो. तेव्हा आपली सेलेरिओ होती, सेलेरिओ घेऊन गेलेलो फुल पावसाळ्यात. तेव्हा ब्लॉग वगैरे नव्हता बनवला, म्हणून आत्ता बनवतोय. बाईकवर चाललो तर पावसाळ्यात पण आपण आपली कार घेऊन जाऊया, तेव्हा पण ब्लॉग बनवूया. तेव्हा थोडे वेगळे बोलत ना, वेगळे लोकेशन एक्सप्लोअर करूया तिकडे. मला जिथून आता आपण चाललो आहे हा स्ट्रेट रोड एकदम आपल्याला कंटिन्यू करत जायचं. कुठंच लेफ्ट राईट वगैरे काहीच मारायचं नाही, आरामात. ते बोलत ना 30-35 किलोमीटर अजून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे आणि मग त्यानंतर एक लेफ्ट का राईट येतो, लेफ्ट येतो. हां, मग तो लेफ्ट मारल्यावर आपल्याला हरिहरेश्वरला जायला रस्ता आहे. सॉरी, राईट येतो मानगाव नंतर, मग आपल्याला हरिहरेश्वरला जायला रस्ता आहे. चौगुलेचं गाव लागेल आता आपल्याला जाता रोहा. जर चौगुलेला गावची चावी आणली असते ना घराची तर येता मग तिथे आम्ही थांबलो असतो. ठीक आहे, पण चौगुलेच्या गाव जाऊन एक आपण वेगळा ब्लॉग बघूया, मजा येईल तिथे पण जायला. तर मला ना एक कधीपासून असं एक डाऊट आहे, तो क्लिअर करायचा आहे. आता जो माझा हा ब्लॉग बघतोय आणि ज्याच्याकडे पण एक्सपल्स आहे, तर मी काय बोललो, एकदा आपली गाडी 80ला गेली का हेल्मेट एकदम असा बोलतात ना, असं हेल्मेट का वॉबल करतोय, पूर्ण असा हलतो हेल्मेट. आणि माझा हेल्मेट हा पूर्ण टाईट आहे, कारण की मी या हेल्मेटवरती बेनेलीवर 224 नेली आहे. तेव्हा कधी असं वॉबल नाही आला, म्हणजे हेल्मेट असं कधी हलला नाही. आणि ह्याच्यावरती 80वरती गेल्यावरती हेल्मेट हलतोय. तर नक्की काय प्रॉब्लेम आहे मला एकदा सांगा तुम्ही कमेंटमध्ये, ज्याला पण माहिती असेल की असं का होतं आहे. हा, हे बघा भिडेची स्कूटर, सखाराम, भिडेचं सखाराम. इथं रस्त्याचं काम चालू आहे, जरा सावकाशच या. तर गाईज हा लेफ्ट आहे तो पालीला जातो. इकडून आपण खोपोली वगैरे पण निघू शकतो, डायरेक्ट खोपोलीच्या टोलच्या आधी निघू शकतो, तो वाला रस्ता आहे.
तुम्ही तिथून पण येऊ शकता डायरेक्ट असं एक्सप्रेसने वगैरे. पण मला हा वालाच रस्ता आवडतो कारण की असं जरा मजा येते, वाईब घेते येतं. आता आपले 100 किलोमीटर पण पूर्ण होतील. अजून किती 1 किलोमीटरच बाकी आहे 100 व्हायला. जरा एक पॉवर नॅप घेतो. आणि बोलतात ना कंटिन्यू चालून चालून पण पाय असे दुखतात. कंटिन्यू असंच पाय ठेवून. बाकी रस्ता बघा, एन्जॉय करा. हो हो हो, काय किती सुंदर असा आहे. बस 100 मीटर झालेले, सॉरी म्हणजे 100 किलोमीटर आपले झालेले आहेत कंप्लीट सक्सेसफुली या राईडच्या आपल्या. तर आपण जरा इथं कुठेतरी साईडला थांबूया. तर आता मी तुम्हाला एक नजारा दाखवतो. 1 2 3 अँड गो. बघू शकता लोकेशन आणि आपली बाईक. येस, आता आम्ही थांबतोय. 100 किलोमीटर कंप्लीट झाल्यात. आता आम्ही पार्टी करतोय पराड्याची, मेथीचे पराडे. पराडाईज जरा असं निसर्गरम्य एकदम. आणि त्यामध्ये घरातले बोलतात ना, घरातले पराडे. आयुष्यात एक्सप्लोर नाही केलं तर काय केलं, काय बोललो बघा. फिरा, नुसते फिरा बाय. पैसा रे काय आपण नंतरला पण कमवू, फिरणं इम्पॉर्टंट आहे. गाईज मित्रांबरोबर ना असं निघालो मी रोड ट्रिपला. खरंच जाम मजा येते, म्हणजे खरंच खूप मजा येते. एवढी मजा येते की काय बोलू. म्हणजे आम्ही दोघंच आहे तरी एवढी मजा करतो, एवढा एन्जॉय करतो ना दोघांमध्ये. पावसात झक्कास मजा येईल, एकदम झक्कास. पण अजून 2-3 मित्र असतील ना सोबत अजून मजा येईल. पण ठीक आहे, आम्ही दोघं आहे तरी पण फुल एन्जॉय करतो, फुल एन्जॉय करतो. तो गाइस हम लोग ये रोड ट्रिप पे और यहाँ पे हमारी पारी हो रही है, पारी हो रही है. काय बघू शकता काय रोड एकदम सरळ, एकदम सुसाट सरळ रोड आहे. नाही बोलून ना आरामात 200-300 मी क्रॉस करून देईन या एवढ्या पट्ट्यामध्ये. एवढा सरळ रोड आहे. आता कसं मस्त वाटतंय. आता आपण नॉनस्टॉप निघूया. आता बघूया पुढच्या 50 किलोमीटर नंतर आपल्याला पॉवर नॅप घ्यायची गरज आहे का नाही. असं ना आता ऊन जरा कमी होत चाललंय. तर आपला हा ब्लॉग आता कोण कोण कुठून बघतोय प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठून हा ब्लॉग बघताय. म्हणजे मला पण समजेल की माझी फॅमिली कितपर्यंत पसरली आहे यूट्यूबची. कारमधला लहान मुलगा बघतोय. काका काय एवढे फुल जोशात टर्न मारत आहेत. तर गाडी बघा काय एव्हरेज येते आपल्याला 46चा. व्हॅलेंटिनो रॉसीचा नंबर आहे 46. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. 46 एव्हरेज येते आपल्याला गाडी. फुल एकदम बोलतात ना रावसमध्ये चाललो आहे. अजून टाकी आपली फुलच आहे, एक गाडी नाही गेली अजून पेट्रोलची. फुल एव्हरेजमध्ये चाललो आहे. ओ माय गॉड एक नंबर, एक नंबर. काय घर आहे आणि काय ती जागा आहे सर्रास, एकदम एक नंबर. कडक लोकेशन आहे. हां हां मानगावला पोचलो फायनली गाईज. आपण मानगाव पोचलोय. ये फक्त मानगाव आपण 2 तास 40 मिनिटामध्ये पोचलोय. काय 2.5 तासच पकडा. 10 मिनटं आपले इकडे तिकडे पॉवर नॅप पकडा. भाई लोग व्यू बघा, फुल गाववाला व्यू आहे. फुल एकदम एकदम खतरनाक, एकदम खतरनाक. नागमोडी वळण आहेत, जरा सावकाश चालवा. लास्ट टाइम आम्ही इथे थांबलेलो. आम्ही इथे पावसाळ्यात येऊन थांबलेलो आहे झऱ्यावरती. इथेच गाडी लावलेली. आणि हा मी फोटो दाखवेन इथेच. मेमरीज ताज्या होतात, मेमरीज ताज्या होतात. फुल मोटो जीपी वाली फिलिंग येते. एवढे मोठे मोठे कॉर्नरिंग आहेत.
ही पूर्ण वाकली जाते, विचार करा. कॉर्नरिंगला पूर्ण नागमोडी रस्ते, फुल नागमोडी रस्ते. आपली बेनेली असली अशी तर फुल कॉर्नरिंग करत करत आलो असतो. बरं झालं आपण संध्याकाळच्या आधी पोहोचलो इकडे, म्हणजे पूर्ण अंधार व्हायच्या आधी. आता इतके चांगले व्ह्यूज तुम्हाला बघायला नसते भेटले ब्लॉगमध्ये. तर गाईज आता आम्ही इथं पोचलो. आता इथं चहा वगैरे पिऊ. बघा रस्त्याला लागूनच एकदम हा हॉटेल साई. तिथे जरासा पॉवर नॅप घेऊ आणि काय खतरनाक आहे व्ह्यू बघू शकता. एकदम सही, एकदम सही व्ह्यू आहे. थांबलो आता आम्ही इकडे. चहाची ऑर्डर दिली चौघीने. चहा वगैरे पिऊ आणि पुढे प्रवासाला आपला वापस लावूया. आता इथून हार्डली आम्हाला किती 20 ते 30 किलोमीटरच जायचं आहे. तर पटापट पोहोचू आम्ही अर्ध्या तासावर वगैरे. आणि या लोकेशनचं नाव कुठे आहे माहिती आहे का? नळफोडी. नळफोडीचा बॅनर लागला ना त्याच्या बाजूलाच आहे हॉटेल साई. तुम्हाला रस्त्यात दिसेल लेफ्ट हँड साईडला. तर त्याला आता पटापट चहा पितो आणि निघूया. मग बाईक बघू शकता काय खतरनाक दिसते. वन साईड चौगुले शेड आपल्या तिकडे बसलाय. आला बोलतो लगेच चहा. आईच्या गावात चौगुल्याचं नावच काफी आहे काय. तर गाईज आता आम्ही चहा प्यायला बसलोय आणि काय खतरनाक व्ह्यू आहे आपल्या आजूबाजूला. पूर्ण 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 एकदम मजा येते. हवा तर हवा आहे फुल एकदम AC की हवा आहे. आणि त्या साईडला नंतर एक व्ह्यू दाखवतो चहा पिल्यानंतर. आता मी शूज वगैरे काढल्यात. मजा येते राईडला, मजा. तुम्ही मला बघून एन्जॉय करा, मी इकडे व्ह्यू बघून एन्जॉय करतो. तर काहीच बघू शकता काकाने वडापाव बनवल्यात एकदम हार्डवाले. त्यांच्यावर आहे नो सोडा आहे, एकदम बिना सोडायचे. एकदम हेल्दी फूड काय आवडलं, एकदम हेल्दी फूड अच्छी. चौगुले आपल्या गँगमध्ये जे अशी कल्टी मारतात पोरं राईडसाठी, त्यांच्यासाठी तुझ्याकडे काही शब्द आहेत का? आजची राईड बघून तुला काही शब्द आहेत? काय बोलू द्या ना आता भाई. काय वाटतं? दिसू नका परत कधी. काही काहींना ऐक ना, काही काहींना काहीतरी भेटलं ना नवीन पप्पा लोक भेटल्यात. काय नवीन पप्पा लोक भेटल्यात. आता जुन्या पप्पांना विसरला तो. कोण काय नाव काय त्या पोरग्याला? त्याला समजेल लगेच. तो कमेंट स्वतःहून करेल. बघू शकता सूर्य काय फटाफट मावळलेला आहे. अजून इथून 50 मिनिटं आहेत पोचायला आणि ऑलमोस्ट अंधार होत चालू आहे. आपल्याकडे लाईट्स आहेत एकदम पॉवरफुल, त्यामुळे काही टेन्शन नाही. चलो लेट्स सेट गो गाईज. रस्ता बघा लाल मध्ये ना का लाल एकदम झालाय पूर्ण. पूर्ण वन साईडचा पॅच पूर्ण एकदम बोलला ना लाल झालाय रस्त्याला. तो एकदम क्लीन आहे. इकडून कदाचित ट्रक जात असेल लाल मातीचे. का फटाफट अंधार पडायला लागला. असं वाटलंच नव्हतं इतकं पटकन अंधार पडेल. डोंगर भागात एकदम फटाफट अंधार होतो रे. नेक्स्ट टाईमपासून असं टाईमपास नाही करणार जास्त. असं घाटाच्या साईडला असल्यावरती म्हणजे डोंगर एरियातला का फटाफट अंधार झाला एकदम फटाफट. हे बघ लोणावळ्याच्या जुन्या घाटाची आठवण आली हे बघून. हे बॉल राईड मारायला भारी आहे BMX वर. पूर्ण बॉल मारू शकतो मी. केळेची वाडीला पोचलो आपण. केळेची वाडी. तर गाईज लाईटीची पॉवर बघा. फुल अख्खा रस्ता काय फुल विजिबल आहे आपल्याला. सगळीकडेच दिसतंय काय 180 डिग्रीमध्ये पूर्ण लाईट अशी पसरली आहे. अजून काळोख भेटला ना तर अजून चांगला रस्ता दिसेल.
मस्त मस्त पैसा वसूल लाईट आहे, पैसा वसूल. तर गाईस तुम्ही बघू शकता 1 तासापूर्वी हाच रस्ता किती भारी वाटत होता आपल्याला, म्हणजे आपल्याला काय व्ह्यूज वाटत होते. आणि आता 1 तासानंतर बघा इतका अंधार पडला आहे की हाच रस्ता आपल्याला खायला निघाल्यासारखा वाटतोय. आणि अख्ख्या रस्त्यामध्ये आपली एकच गाडी आहे. म्हणजे बोललात ना थोडीशी भीती असणारच मनात माणसाच्या, कारण की एकतर असा अनोळखी रस्ता आहे आणि आपण आपलीच गाडी तर पहिली गोष्ट एकटी आहे इकडे, म्हणजे आपणच इथे एकटे अख्ख्या रोडमध्ये. आणि मेन म्हणजे इकडे काय मॅप वगैरे काहीच चालत नाही ना, रेंज फोनला ना काय ना काय. आता राम भरोसे आम्ही चाललो आहे, पुढे कुठला साईन बोर्ड दिसला तर आपल्याला कळेल की आता आपण कुठे आहे. आता इथं काय दिसतंय आयला, ही पाटी पण अशी विजवलेलीच आहे रे आईच्या गावात. आता माझ्या मनात ना एकदम माझी फिलिंग येतात, विचार येतात सॉरी. आता माझ्या मनात एवढे वेगळे विचार येतात ना कायच बोलू. कारण की मागच्या 2 पाट्या अशा बोलत ना अशा सपाट होत्या ज्याच्यावरती काही लिहिलेलंच नाही. आता एक ठीक आहे की आपली लाईट चांगली आहे, गाडी एव्हरेज चांगलं येते, त्यामुळे आपण चांगल्यापैकी ट्रॅव्हल करू शकतो अजून. हा नशीब एक गाडी दिसली. तर गाईज आम्ही ना आता पोहोचलोय आणि आता बघू शकता कोण भेटला आम्हाला इकडे. आमचे होमीज भेटलेत. हाय मनोज, हाय सिद्धार्थ आणि हा अश्विन, ॲश ज्याकडे नाही आहे कॅश. हां तुम्ही बघितलं असेल खूप सारा ब्लॉगमध्ये. चौगुले बघा कसं वाटतं चौगुले, एवढा मोठा ट्रिप करून गावलो फुल एकदम सक्सेसफुल पोहोचलेलो आपण. जरा कसं दिसते. हां आणि आम्हाला ना त्या माणसाने फोन केलेला ज्या माणसासाठी चौगुलेने ना मगाशी चहा पिताना डायलॉग बोललेला, समजू शकता का मला यशनी. तर त्यासाठी तो डायलॉग होता. ठीक आहे आता आम्ही पोहोचलो, आता फ्रेश वगैरे होतो पटापट आणि कसे झालो बघ ना, आणि लगेच ब्लॉग कंटिन्यू करतो मी, जरा फ्रेश होतो. तर काही बघू शकता घाबरली म्हैस कावला अश्विन बघ ना. तुम्ही बघू शकता भारी आहे रे, क्यूट एकदम. बाबा 2 ब्लॉग चालले ना, बोल ना भाई. हा ना एकदम कडक ब्रो, फ्रेमिंग चांगली आहे. हे बघा ही ना बिचारी सिद्धार्थला आमच्या बघून घाबरली. आणि हा भाई इकडे वाड्यामध्ये मॅच बघतोय. आयुष्यात मुंबईला कधी मॅच बघितली नाही. माहिती ना पैसा किती लावलाय. तर आहे पैसा लावलाय, मनी टॉक पैसा लगा इसलिए इधर मशी में गोटे में मॅच देख रहा हूं.